मी पूर्वीची शेतकरी कामगार पक्षाची एक कार्यकर्ती. दिबा पाटील हे आमच्या पक्षाचे सरचिटणीस. त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते तयार झाले आणि म्हणून त्यांच्याबद्दलचा स्वाभिमान आमच्या अंतःकरणामध्ये आजही आहे. 1984ला दिबा पाटील साहेबांना त्याच्याबरोबर शेतकरी कामगार पक्षाच्या सर्वच नेत्यांना अटक झाली आणि मला साहेबांचा फोन आला दुसऱ्यांच्या घरामध्ये की ताई ताबडतोब निघा, उद्या जमिनीचा ताबा घेतला जाणार आहे, आम्ही सगळे जेलमध्ये आहोत, जबाबदारी तुमच्यावर आहे, घरच्यांना सांगून या की कदाचित माझा बळी पडू शकतो. त्या निर्धार घेऊन मी कोल्हापूरहून रात्री निघाले, पहाटे पनवेलमध्ये पोहोचले आणि आल्यानंतर या आंदोलनामध्ये सहभागी झाले. माझ्या डोळ्यासमोर पहिल्या दिवशी 2 हुतात्मे झाले आणि दुसऱ्या दिवशी 3 हुतात्मे झाले. या पूर्ण आंदोलनाची मी एक साक्षीदार आहे आणि त्या क्षणापर्यंत आम्हाला वाटत होतं की दिबा पाटील साहेबांचं नाव विमानतळाला दिलं जाईल. पण मी आज माझ्या मनातली खंत बोलून दाखवते की सरळ सरळ केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांनी मिळून भूमिपुत्रांचा अपमान केलेला आहे आणि माझी आज खात्री आहे इथून पुढे त्यांचं नाव दिलं जाईल की नाही याची मला शाश्वती नाही. काही वर्षानंतर याच विमानतळाचं नाव कदाचित नरेंद्र मोदी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं होऊ शकतं.